2019चं वर्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजत होते. भाजपच्या दिग्गज मंत्र्यांची यादी जाहीर होत होती, पण एका नावाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्याचे शिक्षण मंत्री, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचा मोठा चेहरा असलेल्या विनोद तावडे यांचं तिकीट कापलं गेलं होतं. ज्या नेत्याने पक्षासाठी आयुष्य वेचलं त्यालाच उमेदवारी नाकारली. चर्चा सुरू झाली की तावडेंचा राजकीय प्रवास आता संपला, पण त्यांनी खचून न जाता, बंडखोरी न करता शांतपणे संघटनेमध्ये काम सुरू ठेवलं. आणि त्याचंच फलित म्हणजे आज 7 वर्षानंतर राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची घोषणा केली जाते. 7 वर्षांचा वनवास, बिहारमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये मिळालेला विजय आणि दिल्लीतलं त्यांचं वाढलेलं वजन, हा चमत्कार नेमका कसा घडला? विनोद तावडेंच्या याच कमबॅकची स्टोरी जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. 80च्या दशकामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून विनोद तावडे यांनी कामाला सुरुवात केली. 1995 मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं, तेव्हा तावडे हे भाजपच्या मुख्य प्रवाहामध्ये सक्रिय झाले. 1999 मध्ये विनोद तावडे यांची भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. वयाच्या 36व्या वर्षी सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्याच नावावर आहे. या काळामध्ये त्यांनी पक्ष घराघरामध्ये पोहोचवला. 13 वर्ष त्यांनी विधान परिषदेवरती काम केलं. 2011 मध्ये ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले. त्या काळामध्ये त्यांनी आपल्या आक्रमक शैलीने तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. 2014च्या लाटेमध्ये ते बोरिवलीतून पहिल्यांदाच विधानसभेवरती निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण, क्रीडा आणि उच्च आणि तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि मराठी भाषा आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री ही महत्वाची 5 खाती सोपवण्यात आली. 2019 पर्यंत तावडे हे महाराष्ट्र राजकारणातले एक पॉवरफुल चेहरा आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. पण तावडे यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप करत काँग्रेसमध्ये असलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. शेवटी जून 2019 मध्ये ते शालेय शिक्षण मंत्री पदावरून पायउतार झाले. नंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने त्यांची हक्काची बोरिवलीतली उमेदवारी सुद्धा नाकारली. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली की तावडेंचा राजकीय प्रवास आता संपला. अशावेळी बरेच कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देतात, पण तावडेंनी संयम ठेवला. त्यांना हे माहिती होतं की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि जो निष्ठा ठेवतो त्याला संधीही मिळतेच. जरी त्यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं. आमदारकी गेली असली तरी तावडेंचं संघटन कौशल्य हे भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात होतच. त्याचीच दखल घेत पक्षाने त्यांना दिल्लीत बोलावून घेतलं आणि त्यांच्यावरती 2020 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची, तर त्यानंतरच्या वर्षभरातच राष्ट्रीय सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी सोपवली. 2020 नंतर तावडेंची खरी ताकद देशाने पाहिली. त्यांच्याकडे हरियाणा राज्याचं प्रभारीपद देण्यात आलं. तिथे त्यांनी ग्राउंड लेवलवरती जाऊन काम केलं. पंतप्रधान कार्यालयातल्या मन की बात कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन असो किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार असो, तावडेंनी दिल्लीच्या दरबारामध्ये आपला विश्वास कायमच निर्माण केला. पण विनोद तावडे यांच्या राजकीय जीवनातला सर्वात मोठं यश काय असेल तर ते म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक 2025. नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर बिहारमध्ये भाजपसाठी परिस्थिती कठीण होती. त्यात बिहारचं राजकारण हे नेहमी जात, धर्म आणि गुंतागुंतीच्या समीकरणासाठी ओळखलं जातं. तिथे जाऊन एका मराठी माणसाने रणनीती आखली. तावडेंनी काय केलं तर त्यांनी बूथ लेवलला जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बिहारमध्ये अनेक अशा छोट्या मोठ्या जाती होत्या ज्याची लोकसंख्या ही 10-12% होती, पण त्या विखुरलेल्या होत्या. त्या जातींना त्यांनी भाजपशी जोडलं आणि मित्रपक्षांशी संवाद साधून एनडीएची पकड घट्ट केली. जेव्हा बिहारचा निकाल लागला तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या विजयाचे पडद्यामागचे हिरो होते विनोद तावडे. याच विजयाने तावडेंचं नाव अमित शहा आणि पंतप्रधान मोदींच्या गुडबुकमध्ये कायमचंच कोरलं गेलं. याच बिहारी कामगिरीचं बक्षीस म्हणून आज त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे, असं राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतात. विनोद तावडे यांच्या राज्यसभेवरती वर्णी लागण्याचे राजकीय परिणाम काय होतील तर दिल्लीच्या राजकारणामध्ये सध्या भूपेंद्र यादव किंवा धर्मेंद्र प्रधान ज्या प्रकारे रणनीती आखतायत, त्याच फळीमध्ये आता विनोद तावडे यांचं नाव घेतलं जात आहे. राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तावडेंचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा होण्याची दाट शक्यता सांगितली जाते. त्यांच्याकडे असलेला शिक्षणाचा आणि प्रशासनाचा अनुभव पाहता केंद्रामध्ये त्यांना मोठी जबाबदारी सुद्धा मिळू शकते. इतकंच नाही तरी जरी तावडे दिल्लीमध्ये असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं वजन कायमच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या रणनीतीचा फायदा महाराष्ट्रातल्या भाजपाला नक्कीच होईल. म्हणूनच भाजपने सुद्धा त्यांच्या नावाची शिफारस केल्याचं कळून येते. विनोद तावडे यांच्या सोबतच रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुटे यांनाही संधी देऊन पक्षाने सर्वसमावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला. विनोद तावडे यांच्या प्रवासाकडे जर पाहिलं तर कळून येतं की राजकारण ही काही 100 मीटरची रेस नाहीये, तर ती एक मॅरेथॉन आहे. कधी कधी शांततेत तर कधी कधी आक्रमक होऊन लढावं लागतं, जे विनोद तावडे यांनी नेहमीच केलं. येत्या 16 मार्चला 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
जर विनोद तावडे यांची निवड पक्की झाली तर तो त्यांचा ऐतिहासिक कमबॅक असेल हे नक्की. बाकी तुम्हाला त्यांच्या या प्रवासाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.